सानपाड़ा सोनकार स्पोर्ट्स फेस्टिवल का भव्य पुरस्कार वितरण समारोह उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। इस अवसर पर राज्य के वन मंत्री गणेश नाइक की प्रमुख उपस्थिति ने खिलाड़ियों का हौसला बढ़ाया। नवी मुंबई की मिनी ओलंपिक के रूप में पहचान बना चुके इस फेस्टिवल में 4 दिनों के दौरान करीब 9,000 खेल प्रेमियों की सहभागिता रही। पाम बीच क्षेत्र के सेक्टर 1 से 19 तक के बच्चों, युवाओं, महिलाओं, पुरुषों और वरिष्ठ नागरिकों के लिए आयोजित इस खेल महोत्सव में विभिन्न आयु वर्गों की अनेक स्पर्धाएं आयोजित की गई। निष्पक्ष, निर्णायक, अनुशासित आयोजन और खेल भावना के चलते यह फेस्टिवल खास बन गया। इस वर्ष फेस्टिवल का 8वां सफल आयोजन रहा। मोबाइल छोड़ो, मैदान जोड़ो और स्पोर्ट्स फॉर हेल्थ, स्पोर्ट्स फॉर यूनिटी की संकल्पना के साथ दशरथ भगत, निशान भगत और संदीप भगत के मार्गदर्शन में आयोजन संपन्न हुआ। विजेता खिलाड़ियों को स्मृति चिन्ह, प्रमाण पत्र और नकद पुरस्कार देकर सम्मानित किया गया। अपने संबोधन में मंत्री गणेश नाइक ने आयोजन की सराहना करते हुए कहा कि ऐसे खेल महोत्सव आज के समय की आवश्यकता है और हर नागरिक को शिक्षा के साथ खेलों में भी सक्रिय भागीदारी करनी चाहिए। बाब अशी आहे की खेळण्याची आवड असते, खेळण्याची संधी मिळते, परंतु सुरुवातीच्या कालखंडात कोणीतरी प्रोत्साहन करणारा गरजेचा असतो। आज दशरथ भाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली 12 वर्षापूर्वी सोनकार स्पोर्ट्स फेस्टिवलची सुरुवात झाली। 3,000 खेळाडू त्याच्यात सहभागी होतात। जवळजवळ 16 गेमची त्या ठिकाणी समावेश आहे। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सर्वांचाच समावेश करून त्या ठिकाणी या खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात आणि भविष्यकालामध्ये या सोनकार स्पोर्ट्स फेस्टिवलला मिनी मॅरेथॉनचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। दशरथजी भगत, निशान भगत, संदीप भगत हे प्रामुख्यानं त्या ठिकाणी सर्व जनसामान्यातील समाजाकरता काम करणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांना घेऊन काम करीत आहेत। त्यांना त्याच्यात यश मिळेल आणि भविष्यकाळात हा सोनकार फेस्टिवल मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्सव साजरा करेल असा विश्वास व्यक्त। समारोह में बड़ी संख्या में स्थानीय नागरिक, पदाधिकारी और खेल प्रेमी उपस्थित थे। सोनकार स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 हे दरवर्षी आम्ही साजरं करत असताना यावर्षी जो रिस्पॉन्स जो नागरिकांकडून मिळत आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या विभागामध्ये 30,000ची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी जर समजा 3,000 लोक फक्त रजिस्ट्रेशन करत असतील, त्याच्यामध्ये बघायला येणारी संख्या, त्याच्यामध्ये त्यांना सपोर्ट करणाऱ्या येणाऱ्यांची संख्या, असं सर्व जर एकूण एक कॅल्क्युलेशन केलं तर या अशा सानपाडा, पाम बीच, सोनकार विभागामधली 9 ते 10,000 लोक खाली उतरणं आणि त्याची मजा घेणं, स्पोर्ट्स फॉर हेल्थ, स्पोर्ट्स फॉर युनिटी ही जी टॅगलाईन दिली ही खरी ठरताना या ठिकाणी दिसत आहे। आम्ही अनेक वेळेला या स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये ज्या वेळेला आम्ही सांगितलं की आपल्याला मोबाईल छोडो, मैदान जोडो ह्या घोषणा दिल्या, त्या पद्धतीने तशी लोकांची आम्हाला तसा पद्धतीचा रिस्पॉन्स आम्हाला लोकांकडून मिळाला आहे। आणि म्हणून खरोखरच ज्या गोष्टीसाठी आपण उपक्रम एखादा घेतो आणि त्याला जर पूर्णतः सपोर्ट नागरिकांचा मिळत असेल तर त्याच्यामध्ये उत्साह नक्कीच आमचा वाढत असतो। आणि म्हणून आदरणीय दशरथ भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी नवीन कुठली तरी टॅगलाईन घेऊन आम्ही उतरत असतो आणि तशा पद्धतीने यावर्षी स्पोर्ट्स फॉर हेल्थ, स्पोर्ट्स फॉर युनिटी अशी घोषणा देऊन आम्ही उतरलेलो होतो। आणि आज योगायोगानं आदरणीय राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांचं ह्या कार्यक्रमाला जी उपस्थिती लाभली त्याच्यामुळे याला जे 4 चांद लागले, याच्यामध्ये जे उत्साह निर्माण झाला आणि त्याच्यामुळे नक्कीच या विभागातल्या नागरिकांनाही या स्पोर्ट्स फेस्टिवलचं आणि नाईक साहेबांची उपस्थिती लाभल्यामुळं त्याला अजून एक चांगला दर्जा प्राप्त झालेला आहे। या सोनकार स्पोर्ट्स फेस्टिवलच्या निमित्तानं ज्या नागरिकांनी या स्पोर्ट्स फेस्टिवलला सपोर्ट केला त्यांचंही मनापासून मी आभार मानतो। त्यासोबतच ज्या लोकांनी या प्रत्येक गेममध्ये आपलं योगदान दिलं, ते नियोजनासाठी योगदान दिलं, ते चांगलं गेम होण्यासाठी प्लॅनिंग केली, त्यांनी सहकार्य केलं, अशा प्रत्येकाचं मी या ठिकाणी आभार मानतो। आणि आमच्या या सोनकार स्पोर्ट्स फेस्टिवलची जी नियोजन समिती आहे त्यांचेही मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।